इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नवीन 12 मतदान केंद्रांची वाढ. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षित कार्यक्रम सध्या सुरू आहे. यामध्ये 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदान नोंदणीची माहिती मौसमी चौगले यांनी दिली. यामध्ये एकूण 3,02,388 मतदारांची नोंदणी अहर्ता काळात झाली आहे. यामध्ये 1,54,747 पुरुष तर 1,47,581 महिला मतदार यांचा समावेश आहे. इतर मतदार 60% इतके आहेत. मंगळवार 6 पासून मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही मतदार यादी संबंधित मतदान केंद्रावर पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर 10, 11, 17 व 18 ऑगस्ट या काळात मतदार यादी दुरुस्तीबाबत संबंधित केंद्रांवर विशेष मोहीम राबवण्यात येणार असून त्या ठिकाणी BLO व अन्य अधिकारी उपस्थित असणार आहेत. मतदार यादीबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचे काम 6 ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर अंतिम यादी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यानच्या मतदान केंद्रांवर 1,350 पेक्षा जास्त मतदारांची संख्या असेल अशा ठिकाणी नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जुने मतदान केंद्र त्याच जागेमध्ये असणार आहे याची दक्षता घेतली आहे. विधानसभा मतदारसंघात एकूण 12 मतदार केंद्रांची वाढ झाली असून यामध्ये ग्रामीण भागात 4 तर शहरी भागात 8 मतदान केंद्रांचा समावेश आहे. यामुळे आता लोकसभेसाठी असलेल्या 254 ऐवजी 266 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र अजूनही मतदार नोंदणी केली नाही अशा सर्वांनी मतदार नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना बिनचूक माहिती भरावी असे आवाहन मौसमी चौगले यांनी केले आहे. मँचेस्टर टाइम्सकरिता कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हिरलगे, इचलकरंजी.